हाय हॅलो नमस्कार, मी जया पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते जयाज मराठी रेसिपीमध्ये। तर आज आपण बघणार आहोत सिंपल आमरस ची थाळी। तर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा। तर हा व्हिडिओ अक्षय तृतीयेच्या दिवशीचा नाहीये, घरी पहिल्यांदाच आमरस बनवला त्यामुळे म्हटलं आमरसाची थाळी तुमच्याशी शेअर करावी म्हणून त्यासाठी व्हिडिओ बनवला। आमरस थाळी ही सिंपल आहे, भात भजे आमरस पोळी भाजी वगैरे। तर सिंपल अशी रेसिपी आहे, चला रेसिपीला सुरुवात करू। तर चला सगळ्यात आधी आपण कटिंग करून घेऊ। तर मी इकडे 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, एक कांदा घेतला, थोडीशी कोथिंबीर घेतली कारण आधी आपण भज्याचं भिजवून घेणार आहोत। तर भज्यासाठी ही सर्व मी कटिंग करून घेतली होती, जास्त काही नाहीये, सिंपलच रेसिपी आहे। तर कांद्याला मी उभ्या साईजमध्ये कट करून घेते। भज्यासाठी कांदा नेहमी असाच वापरावा, मला तरी असाच आवडतो, बाकी तुम्हाला जसा आवडतो तसा तुम्ही कट करून घ्या। तर मी उभ्या साईजमध्ये बारीक लच्चा कांदा टाईप कापून घेतला होता। तर भज्याचं आपण सगळ्यात आधी याच्यासाठी भिजवतो की भजे जर 10 ते 15 मिनटं अगोदर जर आपण भज्याचं मिश्रण भिजवून ठेवलं तर ते खूप छान फुलते आणि गच्च भजे आपले बनत नाहीत, कुरकुरीत भजे बनून तयार होतात। तर त्यासाठी मी इकडे एका भांड्यामध्ये मिरची कांदा टाकून घेतला, त्यामध्ये मी आता 2 चमचे बेसन टाकून घेते कारण भजे सर्वच प्रमाण मला थोडं कमीच बनवायचं आहे। तर इथे मी 2 चमचे बेसन टाकून घेतलेलं आहे। तर त्याचप्रमाणे इकडे जिरे ओवा थोडा हातावर क्रश करून टाका म्हणजे त्याचा छान वास लागेल। तर मी चवीपुरते मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे। तर हे सर्व मिश्रण एकत्र करून आपण पाणी टाकून भिजून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला भज्याला कसं पातळच मिश्रण हवं असतं त्याप्रमाणे तुम्ही मिश्रण इथं करू शकता। जास्त जर घट्ट मिश्रण केलं तर तुमचे भजे गच्च होतात, त्यामुळे होईपर्यंत भजेचं मिश्रण हे पातळच ठेवायचं। तर कोथिंबीर टाकायची विसरले होते म्हणून आता मागून टाकते। तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी हे मिश्रण केलेलं आहे। तर आता याला आपण 10 मिनिटासाठी भिजत ठेवू, 10 किंवा 15 मिनिटासाठी, तोपर्यंत राहिलेली कटिंग करून घेऊ। तर मला इकडे पत्तागोबीची भाजी बनवायची होती, तर त्यासाठी मी इकडे पत्तागोबी घेतली होती। तर मी पत्तागोबीलाही कट करून घेते, तर यालाही मी लंब्या साईजमध्येच कट करून घेणार आहे। बाकी तुम्हाला जशी हवे तशी तुम्ही कट करून घेऊ शकता। इथे माझा चाकू थोडा खराब झाला होता त्यामुळे मला व्यवस्थित कट केलं जात नव्हतं। तर अशा लंब्या साईजमध्ये, तर या चाकूने जर कोणाला करता येत नसतील तर यापेक्षा ग्लासने खूप छान असं कटिंग होते याचं लंब्या साईजमध्ये आणि भाजीही छान होते। तर मी इकडे चाकूनेच करून घेतलं, तुम्ही बघू शकता माझे थोडे जाड स्लाइस आलेले आहेत, पण मला ही भाजी लंब्या अशीच आवडते। तर तुम्ही बघू शकता इकडे मी गोबी अशा प्रकारे छान अशी कट करून घेतलेली आहे। आता या गोबीलाही मी 10 मिनिटं पाण्यात ठेवणार आहे, जेणेकरून जी गोबी आपली वातड झालेली राहते ती पाण्यामध्ये खूप छान ताजी होते। त्यामुळे कधीच्यालाही कट करून भाजी अशी पाण्यामध्ये ठेवली की आपली भाजी गोबी एकदम ताजी वाटते। त्यामुळे मी इकडे 10 मिनिटं तिलाही पाण्यात भिजू घालून ठेवलं होतं भज्याच्या मिश्रणासारखंच। तर इकडे मी पोळीसाठी उंडा लावून घेते। तर सगळ्यात आधी थोडंसं पीठ घेऊन त्यामध्ये मी मीठ टाकून उंडा छान असा मळून घेते। तर उंडाही मी 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवत असते। तर आपल्या इकडं फोडणी देणं होईपर्यंत उंडा भाजी खूप छान अशी होते। तर मी इकडं बघू शकता उंडा इकडे लावून घेतलेला आहे आणि हेही मी असाच जास्त नरम करत नाही, असाच लावून ठेवते 10 मिनिटं आणि 10 मिनिटं मुरल्याच्या नंतर तेलाचा हात घेऊन याला नरम करत असते। तर आपला उंडाही इकडे बनवून तयार आहे। तुम्ही याला काय म्हणता, कणिक म्हणता की पीठ म्हणता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आम्ही तर पीठच म्हणतो आणि उंड्याला उंडाच म्हणतो। तर आता इकडे मी पुन्हा कटिंग करायला घेतलेली आहे। ही कटिंग जी आहे तर ही भाजीसाठी आहे गोबीच्या, तर ती भाजी मला सिंपलच बनवायची होती, त्यामुळे मी इकडे 4 ते 5 लसूण काचळ्या आणि 1 कांदा घेतलेला आहे। तर तोही मी लंब्या आकारामध्येच कट करते कारण आपण जी पत्तागोबी कापली होती ती सुद्धा लंब्या आकारामध्येच कापली होती, त्यामुळे कांद्यालाही मी लंब्या आकारामध्येच कट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर चला आता गॅसची बारी। तर मी गॅसवर इकडे एका पातेल्यामध्ये
1 ग्लास पाणी टाकलेलं आहे, ज्यामध्ये मी शेवाळ्याचा भात बनवणार आहे। तर त्यासाठी मी इथे 1 ग्लास पाणी, थोडंसं मीठ आणि तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये शेवाळ्या टाकते। तर ह्या शेवाळ्या माझ्या आईने घरी बनवलेल्या आहेत, म्हणून थोड्याशा जाड वाटत आहेत, कारण ह्या घरच्या आहेत। दुकानच्या जर घेतल्या तर खूप बारीक असतात, पण मी ह्या घरच्याच बनवणार आहे। तर इकडे मी शेवाळ्याचा भात खूप छान बनवून घेतला। तूप आणि तूप वरून थोडंसं टाकलं की भात सुटसुटीत होतो, त्यामुळे वरूनही थोडंसं तूप टाकायचं। तर भात आपला बनवून तयार आहे शेवाळ्याचा। आता आपण भजी काढून घेणार आहोत, कारण भजीचं मिश्रण भिजून 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि ही संपूर्ण थाळी फक्त आणि फक्त 30 मिनिटामध्ये पूर्ण होते आणि माझीसुद्धा 30 मिनिटामध्येच पूर्ण झाली होती। तर भज्याचं मिश्रणही इकडं खूप छान फुललेलं होतं। तर त्यामध्ये मी इकडे 2 चमचे तेल कडकडीत करून घेतलेलं तेल टाकलं, थोडासा खाण्याचा सोडा टाकला। तर तुम्ही बघू शकता या सोड्यामुळे आणि तेलामुळे जास्त भजी कुरकुरीत होतात। तर ही ट्रिक तुम्हीसुद्धा वापरत जा आणि थोडंसं पाणी टाकून यालाही मिक्स करून घेतलेलं आहे। आता इकडे आपण भजी तळून घेऊ। तर भजी मी चमच्याने काढते, कारण मला चमच्याने काढायला आवडतात भजी, कारण ते आपल्या हाताने गोल गोल भजे येतात आणि मला असे लंबे लंबे भजे आवडतात। तर त्यामुळे मी इथे चमच्याने मिश्रण टाकून घेते। तर तुम्ही बघू शकता इकडे आपले भजेसुद्धा बनवून तयार आहेत। कुरकुरीतपणा खूप छान असा आला होता, याला टेस्टही खूप छान झाली होती। तर मी इकडे भजे सर्व असे करून काढून घेते। तर भजी बनवून तयार आहेत। आता इकडे त्याच तेलामध्ये आपल्याला थोड्याशा पापड्या काढून घ्यायच्या आहे, कारण आपण आमरस बनवणार आहोत आणि आमरस म्हटलं की पापड्या ह्या लागणारच। ह्या पापड्याही घरी बनवलेल्या आहेत गव्हाच्या चिकापासून। तर त्याही किती पांढऱ्या शुभ्र आल्या ते तुम्ही बघू शकता। हे माझ्या आईने मला दिलेल्या होत्या आणि प्रवासामध्ये येताना त्याचे तुकडे तुकडे करून आणावे लागले, त्यामुळे त्या अशा वाटत आहेत, पण खायला खूप छान अशा बनवल्या होत्या आणि फुलतही खूप छान होत्या, तुम्ही बघू शकता। अशा करून करून मी सर्व पापड्यासुद्धा तळून घेतल्या होत्या। तर आता भांडे जास्त भरू नाही म्हणून एकाच कढईमध्ये मी सर्व करून घेते असं समजा। तर त्याच कढईमध्ये तेल थोडंसं काढून घेतलं, जिरे, मोहरी आणि लसूण जे कट करून घेतला होता तो आणि कांदा टाकून खूप भाजून घेते आणि याच कढईमध्ये आपण भाजीसुद्धा बनवून घेणार आहोत। तर कांदा आणि लसूण कांदा भाजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ, जेणेकरून कांदा लवकर भाजला जाईल। तर तुम्ही बघू शकता मी इथे अर्धा चमचा मीठ टाकलं होतं, त्याने कांदा लवकर भाजतो। आणि आता यामध्ये गोबी टाकायची आहे, कारण गोबी आणि कांदा आपल्याला सोबतच भाजायचा आहे, म्हणजे भाजायचा नाही, वाफ द्यायची आहे। त्यामुळे मी इथे त्यातच गोबीसुद्धा टाकून घेतली होती आणि आता याला आपण वाफ देऊन घेऊ, जेणेकरून गोबी छान शिजल्या जाईल आणि कमी आचेवर 5 मिनिट त्याला शिजवून घेऊ, वाफवून घेऊ। तर तुम्ही बघू शकता वाफवल्याच्या नंतर एकदम गोबी आणि कांदा सॉफ्ट झालेला आहे। तर यामुळे भाजीत पाणी टाकायची गरज नाही वाफ दिल्यामुळे। आणि गोबीच्या भाजीला कधी पाणी वापरत जाऊ नका, नाहीतर भाजीचा खूप वास येतो। तर तुम्ही बघू शकता इकडे भाजी नरम झाली होती। नंतर मी यामध्ये मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर घातली होती। तुम्हाला सांगितलं होतं की मी सर्व सिंपलच स्वयंपाक बनवलेला आहे, कुठल्याही मसाल्यांचा वापर इथे केलेला नाही आहे। तर मला असा सिंपलच स्वयंपाक खायला आवडतो, मसाल्यांचा जास्त स्वयंपाक नाही आवडत, त्यामुळे मी इकडे भाजीसुद्धा सिंपलच बनवली होती, मसाल्याचा उपयोग नाही केला। हवं तर तुम्ही या ठिकाणी एखादा मसाला तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता या भाजीसाठी, त्यानेही भाजी खूप छान होते। पण मला सिंपल बनवायची होती म्हणून मी अशा प्रकारे बनवली। तर चला आपली भाजी ही बनवून तयार आहे। खूप छान असा कलरसुद्धा आलेला आहे, तुम्ही बघू शकता।
आता बारी आहे रस करण्याची। तर सगळ्यात आधी मी इथे आंबे घेतलेले आहेत, तर मला 2च आंब्याचा रस आधी करायचा आहे, नंतर मी जसा लागेल तसा रस करते, कारण रस हा खूप लवकर उतरतो, त्यामुळे जसा लागेल तसाच करून घ्यायचा असतो। तर मी इथे 2 आंबे घेतलेले आहेत रसाकरिता, तर त्याला छान धुवून कट करून घेते। तर तुम्ही बघू शकता का आंबे जे आहेत ते नीट पाहूनच घ्यायचे। तर इकडे मी 2 आंबे कट करून घेतलेले आहेत आणि त्याला खिसणीने खिसत आहे। इथे तुम्ही चमच्याच्या साहाय्याने सुद्धा त्याचा गर काढू शकता, पण चमच्याच्या साहाय्याने जर काढलं तर तुम्हाला मिक्सरमध्ये टाकावं लागेल आणि मला मिक्सरमध्ये नव्हतं टाकायचं, त्यामुळे मी इथे खिसणीने खिसून घेते। कारण मिक्सर नसल्यामुळे मी यानेच रस बनवते आणि याने जर बनवला, कुणाकडे जर चुकून मिक्सर नसेल जसं माझ्यासारखं, तर तुम्ही या खिसणीचा उपयोग करू शकता, जेणेकरून रस तुमचा खूप छान बनेल। तर खिसणीने सुद्धा रस मस्त बनतो। तर मी इथे सर्व आंबे खिसून घेतले होते आणि आता हे आंब्याचा रस आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊ। तर आंब्याच्या रसामध्ये कोण कोण दूध टाकते ते मला कमेंट करून नक्की सांगा। कोणाकोणाला आंब्याच्या रसामध्ये दूध आवडते, तर बऱ्याच जणांच्या इथे आंब्याच्या रसामध्ये दूध वापरलं जातं, पण मला अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी इथे सिंपलच रसही बनवला होता। तर रसाला थोडीशी चव येण्यासाठी गोड वस्तूमध्ये थोडंसं मीठ टाकलं तर चव येते म्हणतात, म्हणून मी इथे अर्धा चमचा मीठ टाकलं आणि चवीपुरती साखर टाकून रईने छान फेटून घेतलं। तर वाटतही नव्हतं की ते रस आपण खिसून केलेला आहे। खूप छान असा रस झाला होता, तुम्ही बघू शकता, थोड्याही गुठळ्या त्यामध्ये झाल्या नव्हत्या। तर आपला रसही बनवून तयार आहे। तर आता आपण बनवणार आहोत पोळ्या, कारण आपल्या फक्त पोळ्याच राहिलेल्या आहेत, पूर्ण स्वयंपाक ऑलरेडी होत आलेला आहे। तर इकडे पोळ्यासुद्धा आपल्या बनवून तयार आहेत। तर हा सगळा स्वयंपाक बनवायला मला इथे 30 ते 35 मिनटं लागलेले आहेत, कारण हा स्वयंपाक पुरणाचा नव्हता। पुरणाचा जर असला तर 1 तासामध्ये होतो। पुरणाच्या स्वयंपाकामध्ये आमटी फक्त करावी लागते, बाकी या स्वयंपाकामध्ये पुरण आणि आमटी सोडलं तर बाकी सर्वच झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता 35 मिनटामध्ये मी इकडे भाजी, भजे, शेवाळ्याचा भात, पोळ्या, आमरस आणि भजे आणि पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत। तर अशी होती आजची रेसिपी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। बाय बाय।